भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमो वेद प्रतिपाद्या जय जय बसवेदा आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकला धर्मति प्रकाशु दासु अवधारी देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यामहिंसा च शारीरं तपमुच्यते तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया अष्टौ पहार जैसे पाया पुरी भावे श्रीराम समर्थ कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। अध्याय क्रमांक 17 श्रीमद भगवद्गीता श्लोक क्रमांक 14 ओवी क्रमांक 202 काय सांगितलेलं आहे? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्य महिंसा च शारीरं तपमुच्यते। सर्वप्रथम आज सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सगळे माझे मायेभाव वारी करून आलेला आहात। तुमच्या चरणी माझ्या नतमस्तकता अर्पण करते। तुमच्या हृदयस्थ परमात्म्याचं सर्वप्रथम दर्शन घेते। माझे आदरणीय काका, माझे बाबा, त्याचप्रमाणे आज काकांचे अनेक उच्च शिक्षित वरिष्ठ अधिकारी असणारे मित्र ज्यांनी छान वारी केलेली आहे, त्या सगळ्यांच्या ठिकाणी सुरुवातीलाच मी नतमस्तक होते। माझ्यापेक्षा ज्ञानाने, अनुभवाने आणि वयाने सगळ्याच बाबतीत तुम्ही वरिष्ठ आहात, पण तरी सुद्धा आज तुमच्या समोर सेवा सादर करण्याची संधी भाग्याने मला दरवर्षी मिळते। कारण की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली। अशी तशी ही कृपा कुणालाही प्राप्त होत नाही। काहीतरी खूप मोठी पुण्याची शिदोरी आहे आणि म्हणून ही सेवा तुमच्या ठिकाणी आज अर्पण करणार आहे। माझ्या अल्पमतीप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर भगवान श्रीकृष्णाने 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय योग सांगितलेला आहे। श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तमोऽध्यायः। प्रत्येक अध्यायात काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे भगवंतांनी आपल्याला। कुठे संन्यास योग सांगितला, कुठे कर्मयोग सांगितला, मोक्ष योग सांगितलेला आहे, भक्ती योग सांगितलेला आहे, अष्टांग योग सांगितलेला आहे आणि 17व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे? श्रद्धात्रय विभाग योग। 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत आणि 3 प्रकारची तप सुद्धा सांगितलेली आहेत। ती 3 आहेत कोणती? सात्विक, राजसिक आणि तामसिक। ही सृष्टी पूर्ण 3 गुणांनी बनलेली आहे, सत्व, रज आणि तम। आपली सुद्धा या शरीराची निर्मिती ह्या 3 गुणातूनच झालेली आहे।
आपल्या प्रत्येकामध्ये थोडाफार सत्वगुण आहे, त्यापेक्षा जास्त रजोगुण आहे, त्यापेक्षा जास्त तमोगुण आहे का? आपला पण परीक्षण करायचे. क्रम कसा पाहिजे मोक्ष मार्गावर जाताना, या गुणांचा क्रम कसा पाहिजे? तमोगुण छोटा, रजोगुण त्यापेक्षा मोठा आणि सत्वगुण त्याच्यापेक्षा जास्त आपल्यात असायला पाहिजे. तर भगवंताचं अस्तित्व आपल्याला प्रत्ययास येतं, अनुभवास येतं. नाहीतर मग आपल्याला कितीही धावपळ केली तरी भगवंत परमात्मा कळत नाही. मग तो समजून घेण्यासाठी काय करायला पाहिजे? तर तप करायला लागतं. तप म्हणजे काय हो? तर कोणतीही चांगली गोष्ट मिळवण्यासाठी खूप अतोनात प्रयत्न करायचे. या शरीराने, मनाने, सगळ्या बाजूनी प्रयत्न करणं, त्याला तप म्हणायचं. मग तप सुद्धा सात्विक आहे, तामसिक पण आहे. रावणाने सुद्धा तप केलं, पण त्या तपाची काय निष्पत्ती झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चांगल्या गोष्टीसाठी जो तप करतो त्याला सात्विक तप असं म्हटलेलं आहे. मग शारीरिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप, काया वाचा मने त्या भगवंताचं स्मरण करायचं. हे आपल्याला संतांनी सांगितले, आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. 14व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की देव, द्विज, गुरु, प्राज्ञ यांचं पूजन कर. म्हणजे कुणाचं? देवाचं. द्विज म्हणजे ब्राह्मण. आता ब्राह्मण म्हणजे आलं का परत जातीनं ब्राह्मण का फक्त? नाही, कर्माने ब्राह्मण. ज्यानं ब्रह्म जाणलं आहे आणि त्यानुसार नुसतं जाणून पण उपयोग आहे का हो? नाही, तो जाणून त्याप्रमाणे जो आचरण करतो तो ब्राह्मण. अशा ब्राह्मणांचं पूजन करायला सांगितलं आहे. गुरुचं पूजन सांगितलं आहे. त्याच्यानंतर प्राज्ञ म्हणजे ज्ञानी लोक, ज्यांना भरपूर ज्ञान आहे त्यांचं पूजन करायला सांगितलेलं आहे. एक पुन्हा आपण बघूया, एकेकाची माहिती थोडी पुन्हा बघूया. शौच मार्जव. शौच म्हणजे शुद्धता. शारीरिक शुद्धता एवढीच इथं अपेक्षित नाही. हे श्लोक इतके अर्थपूर्ण आहेत ना, आपण त्याच्यावर जेवढं चिंतन करू तेवढा आपल्याला आचरण चांगलं करायला मार्ग सापडणार आहे, दिशा सापडणार. संतांनी आपल्या सर्वांसाठी एवढं मोठं भांडार उपलब्ध करून दिले, पण आपण त्याचा उपयोग किती करतो? बघा, आपला विश्वास कुठेतरी कमी पडतो का संतांवरचा? हा विचार करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. जर आपण आजारी पडलो, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने आपल्याला औषधं दिली, ती औषधं आणली, आपण देवघरात आणून ठेवली, हळदी कुंकू वाहिली. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, नुसतं हळदी कुंकू वाहतोय, पोटात काही जात नाहीये. उपयोग होईल? बरं वाटणार नाही. त्याचप्रमाणे जर का देवघरात आपले सगळे नुसते ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, भगवद्गीता आहे, दासबोध आहे, तुकाराम गाथा आहे, रोज आम्ही जातो, हळदी कुंकू वाहतो, नमस्कार करतो, झालं. इथं काय घुसतं का त्यातलं? नाही. म्हणजे जर का आपल्याला फायदा पाहिजे असेल तर ती औषधाची पुडी उघडून त्यातलं औषध पोटात तरी ढकलावं लागेल का नाही? म्हणून नुसते ग्रंथ आपल्या देवघरात आपल्या आजूबाजूला असून काय उपयोग आहे का? नाही. ते रोज काढायला पाहिजे. पण आम्हाला मुलखाची घाई असते, आम्हाला कशालाही सवड नाही. पण एक ओवी, एक श्लोक नुसतं वाचायला काय हो आपल्याला हरकत आहे? नामामय ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. पण नाही, कारण काय म्हणजे का आमचा विश्वास कुठेतरी कमी पडतो, आमचा संतांवर विश्वास नाहीये, म्हणून आम्ही ते कष्ट घेत नाही.
आपल्या डॉक्टरांवर विश्वास आहे, आपल्या शास्त्रज्ञांवर विश्वास आहे. शास्त्रज्ञ म्हणले की चंद्र असा असा आहे, चंद्रावर इथं पाणी सापडलंय, पृथ्वी तिच्यावरची जमीन अशी खडबडीत आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. इंजिनियर लोकांवर आपला किती विश्वास असतो. रस्त्यांवरनं पुलांवरनं जाताना आपल्या शंका येते का मनात की आपण कोसळेल का बाबा, कारण आपला विश्वास आहे इंजिनियरनी बांधलाय म्हणजे हा चांगलाच असणार आहे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो. मग संतांवर का विश्वास ठेवत नाही? तो विश्वास जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने परमार्थाच्या वाटेवर चालायला सुरुवात करू शकत नाही. आणि परमार्थाच्या वाटेवर चाल करताना तप करायला सांगितलेलं आहे. हे तप शरीराने करायचं पहिलं तप आहे, म्हणून त्याला शारीरिक तप असं म्हटलेलं आहे. शरीर माध्यम खलु धर्म. शरीरच जर का योग्य उत्तम नसेल आरोग्य आपलं तर आपण काय करू शकणार आहे? काही करता येणार नाही. ते पाय नसतील, हात नसतील. आता डोकं जरी आपलं दुखत असेल तर आपलं नामस्मरण नीट होऊ शकत नाही, आपण आडवे पडून राहतो. म्हणून शरीर आपल्याला पहिल्यांदा कमवावं लागेल. पतंजली ऋषीने सुद्धा अष्टांग योग सांगितलेला आहे शरीरासाठी. तो योग काय तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि मग समाधी सांगितली. परमार्थाच्या वाटेवर आपल्याला कुठे जायचंय? समाधी अवस्थेपर्यंत जायचंय. हे आपल्या मनुष्य जन्माचं शेवटचं ध्येय असं समजलं जातं. आणि त्यासाठी हे सगळे अष्टमार्ग आपल्याला पाळावे लागणार आहे. त्यातलेच काही मार्ग भगवंतांनी आपल्याला या शारीरिक तपामध्ये सुद्धा सांगितले की काय करावं लागेल. देव द्विज गुरु प्राज्ञ शौचम. काय करायचं? देवाच्या, ब्राह्मणांच्या, गुरूंच्या आणि ज्ञानी लोकांचं पूजन करायचं आहे. शारीरिक शुद्धी बाळगायची आहे आणि आर्जव म्हणजे विनम्रता या अंगी बाळगायची आहे. विनम्रता केवढी असावी लागते. आज आम्ही थोड्या कुठल्या मुद्द्यावर गेलो की आम्हाला थोडीशी अहंकाराची बाधा लगेच झाली म्हणून समजायला काय हरकत नाहीये. आईनं काकून मला आल्याने सांगितलं की आज काकांचे एवढे सगळे मित्र आलेले आहेत, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, पण ते साताऱ्यापासून आले आहेत आणि येता येता जिकडं दिसेल तिकडे स्वच्छता करतायत, सगळ्या लोकांना मदत करतायत. एवढी विनम्रता अंगी येणं सोपं आहे का? आज आपण थोडंसं काही प्राप्त केलं की आपल्याला लगेच अहंकार होतो. पण विनम्रता असली तरच आपण शारीरिक तप करू शकणार आहे, नाहीतर मग अहंकार येणार आहे. मी हे कसं करू, मी ते कसं करू, माझा मुद्दा काय आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? आपल्या परमार्थाच्या वाटेमध्ये नक्कीच अडथळा निर्माण होणार आहे. ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तपोच्यते. आता ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर फक्त आणि फक्त आपली पत्नी हीच आपल्यासाठी समागमासाठी योग्य आहे. परस्त्री ही माते समान, बहिणी समान माने. त्याच्या पुढची पायरी सांगितलेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त वंशाची वृद्धी होण्यासाठी, संतती निर्माण होण्यासाठी केलेला स्त्रीसंग म्हणजे ब्रह्मचर्यच आहे. जेव्हा आपण या समाजामध्ये जन्माला येतो त्यावेळी वंश वाढवणे ही एक आपला धर्मच आहे. आणि तेवढ्या पुरतच ते स्त्रीसंग पुरुष संग करणे याला ब्रह्मचर्य म्हणते. म्हणजे परस्त्री ही माते समान माने. अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? कोणत्याही प्रकारे हिंसा न करणे, अगदी साध्या मुलीला सुद्धा त्रास होऊ न देणे याला अहिंसा म्हटलेला आहे. अहिंसा परमो धर्म हा ह्याला शारीरिक तप म्हटलेला आहे. माऊली तर इतक्या छान शब्दात सांगते की देव मिळवण्यासाठी देवाचं पूजन कोणकोणत्या पद्धतीने आपण करायला पाहिजे. माऊली काय म्हणजे बघा, तया प्रिय देवतालया
यात्रादिके करामया अष्टोपहार जैसे पाया उळी गधा. तुम्हाला जो कोणता खेळ प्रिय आहे ना त्या देवासाठी तुम्ही तुमच्या पायाला भिंगरी बांधायला पाहिजे आणि त्याची यात्रा करायला पाहिजे, ज्याप्रमाणे आता आपण केलेली आहे. साताराचे पंढरपूर, देवते पंढरपूर, आळंदीचे पंढरपूर, कुठून कुठून माणसं येतात, गोव्यावरनं, मुंबईवरनं, सगळीकडनं. म्हणजे त्या भगवंताच्या ओढीनं पायाला भिंगरी लावून तीर्थक्षेत्रापर्यंत जायला पाहिजे. हे शारीरिक तपासाचा एक भाग आपल्याला सांगितलेला आहे. अंगोपचार पूर्णविरा करावया मुनिया देवांगण मिरवणिया शोभते हात. या हाताने देवाच्या समोर सडा संवाद रांगोळी काढा. यांनी हा हाताचा उपयोग इतका चांगल्या प्रकारे करा. हे शारीरिक तपच असं सांगितलंय माऊलींनी. लिंगका प्रतिमा देखी देखत ठेवो अंगेष्टी लोटीजे का काठी पडली जैसी. एखादी काठी असते का नाही, ती आपण सोडली कशी पडते, पडते नाही. त्याचप्रमाणे शिवलिंग दिसलं, विष्णू मूर्ती दिसली, विठ्ठलाची मूर्ती दिसली की आपलं शरीर असं पाडून द्यायचंय, अष्टांग नमस्कार करायचाय. शारीरिक तपासचं वर्णन केलेलं आहे. आजकाल एक दुचाकीवरनं चालणारी मुलगी होती. ती गाडीवरनं जाता जाता मंदिर दिसलं, अशी काय समजलं, देवाला बोलवतीये, शिंग मारायचा प्रयत्न करते, काय करते. म्हणजे आपली श्रद्धा किती कमी झाली. आपल्याला वेळ पण नाहीये की बाबा उतरावं गाडीवरून, गाडी थोडी पार्किंग मध्ये लावावी, समोरच मंदिर दिसतंय, 4 पावलं तिथं चालून जावं. आळस किती, कोणती गाडी लावणार, पार्किंगला तर जागा मिळते का. मग चला, आपला भाव एवढाच म्हणून आपल्याला तो पावतो पण तेवढाच. पण माऊलींनी तर काय सांगितलंय की विष्णू मूर्ती दिसो, शिवलिंग दिसो, काठी पडल्यासारखं आपलं शरीर पडायला पाहिजे. ते शारीरिक तप आहे. असं तप केलं तर तो मिळणार आहे. आणि विधिविनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणांची पायी केली. जे गुणी लोक आहेत, वडीलधारी लोक आहेत, त्यांना बघतात तुम्ही अतिशय विनम्रतेने, ब्राह्मण दिसले तर अतिशय विनम्रतेने सगळ्या प्रकारची आपली पत्नी सांभाळून त्यांना नमस्कार करावी, त्यांची सेवा करावी. अथवा प्रवासे का पेडा का शिणले जे साकडा ते जीव शिरवाडा आणि जगी. जे प्रवासाचे कष्टले आहेत, जे कोणी आजाराने कष्टित झालेले आहेत, त्यांची सेवा शुश्रूषा करावी. हाच आपला हिंदू धर्म आहे, हीच आपली संस्कृती आहे. हेच शारीरिक तप आहे. दुसरं काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. अजून सगळ्यात हेच महत्वाचं सांगितलं. माऊली म्हणतात सकल तीर्थांची धुरे जी एका माता पितरे तयासे दिसे कीर शरीर लोड तुझे. सगळ्या तीर्थांचं जिथं पुण्य सामावलेलं आहे ते म्हणजे कोण आहेत, माता पिता आहेत, आपले आई वडील आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी संपूर्ण आपली सेवा अर्पण करून जे राहतात त्यांना शारीरिक तपाचं फळ प्राप्त होतं असं माऊलींनी सांगितलं. माता पिता झाले त्याच्यानंतर कोण तर आपल्याला ह्या संसारात खरं काय आणि खोटं काय हे सांगणारे आणि सगळं ज्ञान देणारे ते सद्गुरू. आणि संसारा ऐसा दारणू जो भेटलाची हरी शिणू तो ज्ञानदानी स करून भजिजे. ते भेटता क्षणी हा संसाराचा सगळा शीण निघून जाईल. ते आपले गुरु आहेत, त्यांच्या ठिकाणी आपली पूजा सेवा ही सादर करावी. त्यांच्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली सेवा करावी. कोणत्याही प्रकारची लाज त्यामध्ये बाळगू
हे अशा प्रकारचं शारीरिक तप आपल्याला सांगितलेलं आहे. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ. आता देव काय काय सांगितलं माऊलींनी आपल्याला? विष्णुमूर्ती दिसली, शिवलिंग दिसलं की आपलं शरीर काठीसारखं खाली पाडून द्यावं, झोपून द्यावं. पण देव म्हणजे तेवढाच मर्यादित आहे का हो? मूर्तीमध्ये, प्रतिमेमध्ये, दगडामध्ये तेवढाच देव सीमित आहे का? नाही आहे. माऊलींनीच सांगितलेले 9व्या अध्यायामध्ये. पण कुठे आहे तो देव? कैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांता स्वीकारू विषया. कुठे होतो? आपल्यातच आहे. पण आपल्याला सापडतोय का? वारी करून आपण इथपर्यंत आलो, त्या देवाच्या दर्शनासाठी आलो. पण माणसातला देव शोधण्याचा आपण किती जणांनी प्रयत्न केला होता? माणसातला आपल्याला देव काही सापडत नाही. आणि तो जेव्हा सापडेल ना, तेव्हा खरं समजायचं आपण परमार्थाच्या मार्गावर उन्नती करायला सुरुवात केलेली आहे. शोधून शिमला जीवा तारे साध तुलाही पोचल का. बघा, आपण शोधतोय त्याला, पण आपल्याला तो सापडतोय का? नाही. त्याच्यापर्यंत ती साथ पोहोचतच नाहीये. दारोदारी पुडकल भारी थांग तुझ्यात लागल का. श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का. वाट मनाच्या गाभाऱ्याची आज कोणी तरी दावल का. बघ घडून दार अंतरंगातला देव घावल का. बघ घडून दार अंतरंगातला देव घावल का. सापडत नाही आपल्याला. कुठे येते देव? तो भगवंत परमात्मा कुठे? एका गीतकारांनी अतिशय छान सांगितलंय. कडवं छान ऐकूया का? कान्हा बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाती रंगोल संतांच्या मेळ्यात तो. तुझ्या माझ्यात भेटेल सायात तो. शोधस्या नाही कुठे या पसारात तो. रोज वृंदावनी कोणी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राहुळी बाप झाला कधी झाला माऊली. भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग घावल का. बघ घडून दार अंतरंगातला देव घावल का. बघ घडून दार अंतरंगातला देव घावल का. तो देव फक्त त्या दगडात नाही हो, त्याच्यापेक्षा तो तुमच्या आमच्यामध्ये आहे. तान्हा बाळाच्या हातल्या डोळ्यामध्ये तो आहे. संतांच्या नाचून खेळणाऱ्या रंगणाऱ्या मेळ्यामध्ये तो आहे. रोज तो नाथाच्या घरी कावडी वाहतोय. वृंदावनामध्ये त्या गोपिकांबरोबर रास खेळतोय, लीला करतोय. असा तो भगवंत परमात्मा सगळीकडे आहे. शोध नाही कुठे या पसाऱ्यात. या पसाऱ्यात तो शोधण्याचा प्रयत्न केला तर तो कधीच आपल्याला मिळणार नाही. कधी मिळेल? भाव भोळा जिथे धावला तो तिथे. असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव. अनन्या सुरक्षित तसे चाप पाणी नुपेक्षी गदा रामदाचा गुण. आपला भाव तेवढा उच्च प्रतीचा पाहिजे.
आपल्या चित्तामध्ये वेगवेगळ्या गोष्टी साठलेल्या सगळ्या, कचरा भंगार सगळं नामस्मरण आपल्यामध्ये कमी झालेलं आहे, सगळे विषय भरलेले आहेत कसं, त्यामुळे आपलं चित्त कधी मंदिर होत नाही. हा देह जो मंदिर आहे तो आपण आता कचरा कोणी केल्यासारखं केलेला आहे बघा. ज्यांच्या चित्तामध्ये सतत बायका मुलं पोरं बाळ आई त्याचं चित्त म्हणजे काय तर संसार आहे. ज्याच्या चित्तामध्ये पैसा अडका त्याचं चित्त म्हणजे तिजोरी. ज्याच्या चित्तामध्ये सतत राजकारण त्याचं चित्त लोकसभा विधानसभा. ज्याच्या चित्तामध्ये जनावरं गुरं बांधली येतात बाहेर सगळी गोठ्यात बांधलेली असतात पण चित्तात त्याचं विचारतं त्याचं चित्त म्हणजे गोठा आहे. आणि ज्याच्या चित्तामध्ये भगवंत परमात्मा आहे त्याचं चित्त म्हणजे मंदिर आहे. आणि ते मंदिर सगळ्यांचंच आहे, सगळ्यांचा तेव्हा मंदिरच आहे. पण थोडेसे आपल्या या अंतःकरणावर विषयांचा पडदा पडलेला आहे. विषयांचा पडदा पडला असल्यामुळे आपल्याला काही ते मंदिर आहे ते कळत नाही आणि त्या मंदिरातच तो भगवंत परमात्मा आहे. माऊली सुद्धा तेच सांगतात की पैसा असला सर्व सुखाचा आराम ही भ्रांता चिंतामू. हा विषयांची भ्रांत पडली आपल्याला. शब्द स्पर्श रूप रस गंध. आम्हाला कानांना काय चांगलं वाटतं तेच आम्ही त्याच्याकडे धावतो. डोळ्यांना काय चांगलं वाटतं त्याच्याकडे आम्ही धावतो. त्या शरीराला स्पर्श चांगला बरा वाटतो. कोण वारीची कटकट करणार? 10-15 दिवस चांगली मऊ गादी सोडून. पण नाही, आपण त्यातल्या त्यात भाग्यवान म्हणायला काय हरकत नाही की देवाने आपल्याला तेवढं तरी तप करण्याची बुद्धी दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे आणि म्हणून आपल्याकडनं ही सेवा घडली आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि फल कधी काही करायची आपल्याला गरजच नाही. पण वारी करता करता सुद्धा भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे काय करा, शारीरिक तप करा, नुसती वारी करून उपयोग नाही. व्रत एकादशी करीना उपवासी गाई नावरीशी. आता उपवास भारीच असतो आपला उपवास. काय काय खायचं? बटाट्याची भाजी, बटाट्याची आमटी, शेंगदाण्याची आमटी, चकल्या पापड, अजून उपवासाचं लोणचं वेगळं, साबुदाण्याची खिचडी, भगरीचा भात, अजून काय काय असतं रताळ्याचा खीस. ते नंतर सांगते. आधी पारंपरिक पदार्थ होऊ दे. सगळं ताट भरलेलं असतं. अजून काकडीची कोशिंबीर असते, लाल भोपळ्याची भाजी असते. सगळ्यांना जे जे आवडेल ते. म्हणजे कसला उपवास म्हणायचा? उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. त्या भगवंताच्या जवळ राहायचा म्हणजे उपवास आहे. आपण किती भाग्यवान आहे. आजकाल तर बघा हे झाले पारंपरिक पदार्थ सांगितले, अजून आता उपवासाला नवीन नवीन रेसिपी निघतात. युट्यूब उघडलं की उपवासाचे आप्पे, उपवासाच्या इडल्या, अजून काय उपवासाचा पिझ्झा, भारी भारी निघाले. म्हणजे आपण खाण्याच्या जवळ राहतोय का भगवंताच्या जवळ राहतोय हा विचार करण्याची वेळ आली आहे का नाही? खरं तर काय सांगितलंय? फराळ. तो शब्द खरा फल आहार असा आहे. त्याचा अपभ्रंश होत होत फराळ झालेला आहे. नुसतं फळं खाऊन दूध सेवन करून म्हणजे का? फळं आणि दूध कशासाठी? कारण की तो सात्विक आहार आहे. शारीरिक तप करत असताना पहिली पायरी येते ती म्हणजे आरोग्य. आणि आरोग्य कशाने मिळतं? तर योग्य आहारातून आपल्याला आरोग्य मिळतं. म्हणून आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्या संस्कृतीने सांगितलं उपवास करायला. आपण वारकरी तर किती भाग्यवान आहोत की महिन्यातून 2 एकादशी येतात आपल्या नशिबी. मग त्यावेळेतही आपण मनापासून उपवास करावा की नाही? शरीर शुद्धी होती, लंघन होतं, शरीरातली सगळी विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात. इतका थोर त्याच्या मागचा हेतू आहे, विचार आहे. पण आपण तो सगळा ठेवतो बाजूला आणि जे जे सापडेल ते पोटात कोंबत राहतो.
काय फायदा होणार आहे उपवास करून? बरं आता हे झालं खाण्याचं. त्या भगवंताच्या नामस्मरणात आपण किती राहतो हा सुद्धा एक विचार करण्याचाच विषय आहे. आणि त्याच्या अनुसंधानात आपल्याला राहायला पाहिजे असेल तर उपवास करायचा. सगळ्या बाहेरच्या जगाशी संपर्क तोडायचा. आतमध्ये झोपून बघायचं. थोड्या वेळ का होता शांत मौन करायचं. आपल्यामध्ये सगळे दुर्गुण सगळे सगळ्यांचं आपण आत्मपरीक्षण करायचं. काय चुका होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि प्रगती करण्याचा प्रयत्न करायचा. हा उपवास आहे. आजकाल तर असं सांगावं लागतं की हा मोबाईल जो आहे तो एक दिवस बाजूला ठेवा, तोच चांगला उपवास होईल. डोळे खराब व्हायची वेळ आली अक्षरशः, पण ते काय मोबाईल हातातून बाजूला होत नाही. झोपताना सुद्धा आपण असा मोबाईल घेऊन बघत असतो. सरकवा थोबाडावर आपटत नाही तोपर्यंत आपलं काय ते बंद होत. म्हणजे उपवास करण्याची पद्धत पण बदलण्याची खरं आवश्यकता आज आहे. तोंडातून कोणते नको असलेले शब्द उच्चारू नये. असा उपवास केला तरी चालू शकतो. ज्यामुळे आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना फायदा होईल अशा पद्धतीचा उपवास केला ना तर तो देवाला सुद्धा प्रिय होईल असं माझं एक छोटंसं चिंतन मला वाटतं. तर उपवास करायचा असेल तर कशा पद्धतीने? तो देव जो आहे तो आपल्या आत आहे तो समजून घ्यायचा आणि उपवास करायचा. उगीच सगळेजण हे खातात म्हणून आम्ही उपवासाला हे खातो असा उपवास काय उपयोगाचा? म्हणजे शेळ्या मेंढ्या असतात ना, एकीच्या मागं सगळ्या पळत सुटतात. पुढे खड्डा आला एक पडली की त्याच्यात बाकीच्या पण पडतात. कशी आपली अवस्था झाली का हे बघण्याची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून तो अंतरंगातला देव शोधायचा आणि उपवासाच्या दिवशी थोडंसं ध्यान करायचं. आतमध्ये झाकून बघायचं. काही काही जण आपल्याला इथं पण दिसतील गर्दीमध्ये बघतात. अनुसंधान असतं त्यांचं. इतर जगाशी त्यांचा विसर पडलेला असतो. अशी माणसं थोडंसं विरळाच आहे. आपण आता सगळे काय झालं बाहेरच्या विषयाला अंतरामध्ये थोडंसं कमीच झाकून पण बाह्य विषयांपासून बघायला पाहिजे. आतमध्ये झाकून बघायला पाहिजे. तो त्यावेळेसच आपल्याला तुमच्यातला माझ्यातला जो आहे तो दिसल्याशिवाय राहणार नाही. त्याचं स्मरण आपण करतोय खरं आपले नशीब चांगले आहे कारण आपल्याकडे सगळं आहे तरी आपण त्याचं स्मरण करतोय. काही लोकांना फक्त हे नाहीये माझ्याकडं ते नाहीये, देवा मला हे दे देवा मला ते दे, ह्याच्यासाठी देवाकडे पण जाणारी लोक आहेत बरं का. संतती संपत्ती असता ज्याची दृष्टी सदा हरी चरणी मग तो मुक्तची झाला न लगे त्याला स्मरावया स्मरणी. संतती आहे संपत्ती आहे सगळं असताना जो त्या भगवंताचं स्मरण करतो ना तो खरा मुक्त आहे. नाहीतर आपण सगळे कसे आहोत? बद्ध आहोत, बांधले गेलेलो आहोत सगळ्या विषयांनी. सगळ्या विषयांनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे आणि आपल्याला मुक्त व्हायचं म्हणून त्या भगवंताचं स्मरण करायचं आहे. अंतरंगातला देव आपल्याला शोधायचा आहे आणि हा देव आपल्याला शोधायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती आहे तर ती म्हणजे सद्गुरू आहे. कारण गुरुशिवाय तो भगवंत आपल्याला कळणार नाही. गुरु गोविंद दोनो खडे काके लगाऊ पाय बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. सद्गुरुनाथ महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की. थोडा अजून मधून सद्गुरूंचा गजर देवाचा गजर करत राहावा लागतो. नाहीतर कोण येत आहे? निद्रा देवी लगेच उपस्थित झाली म्हणून समजा. खांबाला टेकून जे बसले त्यांना तर मग ब्रह्मानंदी काहीच लागली म्हणून समजायला काय हरकत नाही. आता बघू नका बोलू सगळे कोण खांबाला टेकून बसले.
म्हणून आम्ही गजर करायला लागतो. एका सुभाषितकाराने विचारलंय की गुरु आणि गोविंद दोन्ही माझ्या समोर आहेत, तर आता मी गुरूंना पहिल्यांदा शरण जाऊ का तो साक्षात भगवंत परमात्मा आहे त्याला पहिल्यांदा मी नमस्कार करतो. साक्षात गोविंदच काय म्हणतात की तू पहिल्यांदा गुरूंना शरण जा, त्यांना नतमस्तक हो, कारण तेच तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल. म्हणून सद्गुरूंना पहिल्यांदा आपल्याला शरण जावं लागणार आहे. पण आपल्याला आपलं आयुष्य गेलं तरी सद्गुरू आजकालच्या जगात भेटतात का? योग्य गुरु आता आपल्या महत्त्वाने आपण सगळ्यांनी माझ्या आदरणीय काका आणि बाबा यांना गुरुस्थानी आपण पाहतो. त्यांच्याकडून आपण गुरुदीक्षा घेतलेली आहे. सुदैवाने आपल्याला वारीतून चांगली परंपरा आपण जपतोय. आपली सगळी प्रथा चालू आहे छानपैकी, नामस्मरण चांगलं होतंय. पण त्याच्या पलीकडे जाण्यासाठी सुद्धा आपले विशेष प्रयत्न आपल्याला करावे लागतात. अजून आपल्याला ती ब्रह्मानंद स्थिती प्राप्त झाली नसेल तर आपल्याला त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आणि म्हणूनच भगवद्गीतेचा अभ्यास करायचा. ती ब्रह्मानंद स्थिती प्राप्त होण्यासाठी म्हणून इकडं तिकडं कुठे शोधायची गरज. मोदी महाराज आहेत का वर्षभर तुम्हाला काही सांगायला? तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात काही अडचण आली, तुम्ही कधी दुःखी असाल, संसारामध्ये अनंत जिथे यातना असतात, अनेक समस्या असतात, प्रत्येक वेळा आपले गुरुवरी आपल्या बरोबर असू शकत नाही. पण आपल्याकडे संत साहित्य आहे. आपल्या देवघरात आपण ते पुजून ठेवलेले आहे सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे. पण जर आपण ते उघडलं आणि त्यातली कोणतीही बरं रोज एक पान उघडायचं, कोणतंही अंदाजे उघडायचं, एक श्लोक वाचायचा, एक ओवी वाचायची, त्याचा अर्थ वाचायचा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथं मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. एवढं सगळं आपल्याकडं आहे पण तरी आपण तेवढे कष्ट घेत नाही. निर्वाण दीपे तैलदानम चोरे गते वा किम सावधान वयो गते किम वनिता विलासः वयो गते किम खलुसे कुबंधः. काय म्हणतात सुभाषितकार? निर्वाण दीपे किम तैलदानम. दिवा विझल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून काय उपयोग होईल का? दिवा जोपर्यंत जळतोय तोपर्यंतच तेल घालत राहावं लागेल. चोरे गते वाक्य सावधानम. चोर येऊन गेल्यानंतर सावध झाला, काय उपयोग आहे? चोरी करून सगळं घेऊन गेलेलं आहे. वयो गते किम वनिता विलासः. लग्नाचं वय अक्षरशः निघून गेलं, 70-80 वर्षाचा म्हातारा झाला, मग लग्न करून काय उपयोग आहे का? नाही. आणि वयो गते किम खलुसे तू बंधः. पूर येऊन गेल्यानंतर पूल बांधला, काय उपयोग आहे? पूर यायच्या आधीच आपल्याला तयारी करायला पाहिजे ना, पूल बांधायला पाहिजे. मग आपलं हे वय आता निघत चाललेलं आहे, हातातली वेळ कशी निघत चालली. आपलं काय थांबतोय का? वर्षामागून वर्ष, वर्षामागून वर्ष पटपट पटपट निघून जात आहेत. आयुष्य कधी संपेल ह्याचा काही आपल्याला नियम नाही. मग आपण वेळ का वाया घालवतो? आयु वर्ष शतम नृणां परिमितम रात्रौ तदर्थं कथम तस्यार्थस्य परस्य चार्थम परम बालत्व वृद्धत्वयोः शेषं व्याधि विरोग दुःख सहितं सेवा विनिर्मीयते जीवे वारुतरंग बुद्बुद चले सौख्यं कुत प्राणिनां. सुभाषित तर किती छान सांगताय बघा. आयुर्वर्ष शतम ऋणां परिमितम रात्रौ तदर्थं गतम. 100 वर्षाचं आयुष्य आपण मोजूया का? आयुष्य पण माणसाचं कमी झालं आता. 25व्या वर्षी हार्ट अटॅक यायला लागले. कोरोनानंतर आमच्यावर भरपूर उपकार केलेले, भरपूर वॅक्सिन घेतलेली आहेत. 25-30 वर्षाची तरीही पोरं पोरी देवाघरी जायला सगळी आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वॅक्सिन कमी केली. कुणाला सांगितलं तरी पटणार नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. पण ते खरे. मग आता किती वर्षाचं आयुष्य आपण समजावं?
तरी सुभाषितकार म्हणतो म्हणून आपण 100 वर्षाचा अंदाजे बघूया. त्यातलं अर्ध आयुष्य आपलं रात्री झोपण्यातच जातं. आयुर्वेश शतम नृणाम परिणितम रात्रौ तदर्थम गतम तस्या अर्धस्य परस्य चार्धम परम बालत्व वृद्धत्व वयो. त्यातलं जे अर्ध आहे ते आपलं बालपण, वृद्धत्व, त्याच्यामध्ये निघून जातं. शेषम व्याधी वियोग दुःख सहित सेवा राहिलेला 25 वर्षाचा असेल, त्याच्यामध्ये आम्हाला अनेक दुःख आहेत, अनेक व्याधी या शरीराला जडतात. आप्तजनांपासून वियोग आहे, म्हणजे अनेक यातना या शरीराला, त्याच्यामध्ये 25 वर्ष निघून जातात. जीवे वारी तरंग बुद्बुद चले सौख्यम कुतम प्राणीना. बघा, हा जीव जो आहे कसा आहे, पाण्यावर असा बुडबुडा येतो ना, तसा हा जीव आहे. आज आला उद्या नसणार आहे. कोण आपल्याला लक्षात ठेवणार आहे? इतके असंख्य जीव या पृथ्वीवर येतात, जन्मतात, मरतात, त्याच्यातून काही मोजतेच लक्षात नाही. ते संत आहेत, ते थोर राष्ट्रपुरुष आहेत, देशभक्त क्रांतिकारक आहेत. अशीच लोक लक्षात राहतात, बाकी सगळे विसरून जातात. तर आपल्याला कोणी लक्षात ठेवावं हा आपला उद्देश नाही, पण आपला उद्देश काय आहे? हा मनुष्याचा जन्म जो मिळाला 84 दोन्ही फिरून एवढ्या कष्टाने हा जो देह आपल्याला मिळाला आहे, त्याचं सार्थक काय आहे हे जरी आपल्याला कळालं तरी बास आहे. आणि ते सार्थक कशात आहे? तर तो आपल्या हृदयातला भगवंत परमात्मा ओळखतात. आणि तो भगवंत परमात्मा ओळखण्यासाठी काय करायचंय? तर आपल्याला तप करायला सांगितलेलं आहे. शारीरिक तप सांगितलंय, वाचिक तप सांगितलेलं आहे, मानसिक तप सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकाकडे आपण जाऊया. श्लोक क्रमांक 15. ह्याच्यामध्ये वाचिक तप आपल्याला सांगितलेलं आहे. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपः. अनुद्वेगकरं वाक्यं, आपल्या बोलण्याने दुसऱ्याला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही असं वाक्य असावं. सत्य, खरं असावं. प्रियहितम, दुसऱ्याला आवडेल असं असावं. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो और सोच कर बोलो. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यमप्रियम न ब्रूयात सत्यमब्रूय न ब्रूयात सत्यमब्रूयम एष धर्म सनातनः. खरं बोलायला सांगितलेलं आहे, पण खरं बोलताना की असं खरं बोलू नका की ज्याने समोरच्याला लागेल, दुःख होईल, असं खरं बोलू नका. बरं, आता त्याला लागू नये, त्याला वाईट वाटू नये म्हणून खोटं सुद्धा बोलू नका. कसं सांगितलंय बघा, सगळ्या बाजूने आपल्याला काय केलंय? चक्रव्यूहातच अडकवलंय. म्हणजे खरं तर बोलायचंय, पण समोरच्याला दुखेल असं बोलायचं नाहीये. पण त्याला त्याचं अहित होईल असंही आपल्याला खोटं सांगायचं नाहीये. म्हणजे खरं सुद्धा सांगायला पाहिजे. आणि हे जो जपतो तो धर्माला अनुसरून वागत असतो असं सांगितलेलं आहे. जो खरं बोलतो ना त्याच्याकडं सगळ्या प्रकारची सुख शांती असते. आज आपण सुखी आहोत का? कारण आपण खरंच जगतच नाहीये, आपण खोट्याला अनुसरूनच जगतोय. बघा, वरवरचा हा आनंद वारीचा म्हणत नाहीये, वारी झाल्यानंतर सुद्धा आपण नामस्मरण करतो, भजन कीर्तन करतो, पण त्यात आपलं खरं मन किती असतं? का नुसता दिखावा आहे? आजकालचे गायक, कीर्तनकार, प्रवचनकार मी किती मोठा हे दाखवण्याचे मागे गेले. थोडंसं आपल्याला ज्ञान आलं की असं वाटतं की अरे माझं ज्ञान किती अफाट आहे. म्हणजे हे आपण खरं जपतोय का? अहो, आपण बघायला पाहिजे आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ व्यक्ती या जगाच्या पाठीवर आहेत. त्यांनी किती काय काय कमवले तरी सुद्धा ते जमिनीला
पिढीला राहू देत. आणि अशी आमची जुनी पिढी होती बरं का. खरंच जुन्या पिढीचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांचे संस्कार, त्यांची नीतिमत्ता तेवढी ताकदीची होती, मूल्य तेवढी त्यांची बळकट होती. त्यामुळे ते जगले सुद्धा चांगल्या पद्धतीने. आजकालच्या पिढीला हे सगळं शिकायला पाहिजे, पण भरकटलेली आहे पिढी आजची थोडीशी. अक्षरशः सांगायला पण नको वाटतं, पण आजचा तरुण हा काही उपयोगाचा राहिलेला नाही आहे. थोडा भरकटलेला आहे आजचा तरुण हा. संध्याकाळ झाली की धरून घरी आणावं लागतं, अशी अवस्था थोडीशी झालेली आहे. मग ती पिढी जर का घडवायची असेल तर काय करावं लागेल? खरं जगावं लागेल. म्हणजे काय? आपला आतला जो हृदयस्थ परमात्मा आहे त्याला सतत आपल्याला जागृत ठेवावं लागेल. माझ्या आत तो भगवंत परमात्मा आहे, माझ्याकडून तो कोणत्याही प्रकारचं असत्य कर्म करून घेणार नाही अशी खात्री आपल्याला बाळगावी लागेल. तरच आपला हा धर्म टिकणार आहे, आपली संस्कृती टिकणार आहे. बघा सत्याचा महिमा किती सांगते मी तुम्हाला. एक छोटासा दृष्टांत सांगते. एक राजा होता आणि तो सत्यवान, नेहमी खरं बोलायचा. त्यामुळे त्याचं राज्य कसं होतं? सुखी, समृद्धी होतं, समृद्ध राज्य होतं त्याचं. एकदा तो राजमहालात शेर कक्षामध्ये झोपलेला असताना एक दिव्य स्त्री त्याला तिथून बाहेर जाताना दिसते. राजा उठतो, येतो, म्हणतो, हे माते आपण कोण आहात? मी एवढ्या रात्री आपण कुठे चाललेला आहात? ती दिव्य स्त्री काय म्हणते? हे राजन, मी लक्ष्मी आहे. मी एके ठिकाणी जास्त काळ राहत नाही, आता मी चंचल आहे, मला जायची इच्छा झाली, मी चालले म्हणते. राजा म्हणतो, जा बाई, खुशाल जा. लक्ष्मी जाते. 2-4 दिवसांनी असाच राजा झोपलेला असताना त्याला जाग येते आणि तो बघतो एक दिव्य पुरुष राजमहालातून बाहेर जातो. राजा जातो, त्या पुरुषाला विचारतो की हे पितामह, आपण कोण आहात? एवढ्या रात्री आपण कुठे चाललेला आहात? तो म्हणतो, राजा, मी यश आहे. जिथे लक्ष्मी नाही तिथे मी काही राहत नाही. आता लक्ष्मी गेलेली आहे म्हणून मी सुद्धा चाललो. राजा म्हणतो, जा बाबा, खुशाल जा, मी काही तुम्हाला अडवणार नाही म्हणतो. आता अजून 4-5 दिवस होतात आणि राजाची जराशी झोप उडते बरं का. कारण आता राज्यातून लक्ष्मी गेलेली आहे, यश पण गेलेलं आहे. त्या रात्री एक पुन्हा दिव्य स्त्री राजमहालातून बाहेर जाताना राजाला दिसते. राजा तिच्याकडे जातो, विचारतो, माते आपण कोण आहात? आणि एवढ्या रात्री आपण कुठे चाललेला आहात? ती स्त्री म्हणते, राजा, मी कीर्ती आहे. जिथे लक्ष्मी नाही, जिथे यश नाही, तिथे आता मी तरी राहून काय करणार? त्यामुळे मी चालले म्हणाले. राजा म्हणतो, जा बाई, खुशाल जा, तुला मी कसा अडवणार? तू तुझ्या इच्छेची मालकी नाहीस, जा म्हणते. पण आता मात्र राजाची झोप उडते. राजाला काही झोप लागता लागत नाही. आणि त्याच रात्री बरं का अजून एक दिव्य पुरुष महालातून बाहेर जाताना राजाला दिसतो. राजा जातो, विचारतो, हे महान, आपण कोण आहात आणि आता आपण कुठे चाललेला आहात? तो म्हणतो, राजा, मी सत्य पुरुष आहे. लक्ष्मी गेली, यश गेलं, कीर्ती गेली, या तिघं गेल्या, आता मी इथं राहून काय करू म्हणतो, म्हणून मी सुद्धा चाललो म्हणतो. राजा त्या क्षणी त्याचे पाय पकडतो आणि म्हणतो, ढसा ढसा रडायला लागतो. म्हणतो, मी तुम्हाला सोडून देऊन जाणार नाही. माझा जीव गेला तरी बहत्तर म्हणतो, पण मी तुला सोडणार. मी आयुष्यभर तुझं आचरण केलेलं आहे, मी कधी सत्याला सोडलेलं नाही. माझं प्रत्येक कर्म हे माझ्या आत्माला मला अनुसरून असतं, खऱ्याला अनुसरून असतं. माझा जीव गेला तरी मी तुला सोडणार नाही. तुला जायचं असेल ना तर तू माझा जीव घे आणि मग जा. सत्य पुरुषाला सुद्धा माहित असतो की राजा किती सत्यवान आहे, त्याने नेहमी सत्याचं आचरण केलेलं आहे आणि त्यामुळे तो काही त्याला डावलून जाऊ शकत नाही. मी सत्यपुरुष राज्यातच राहतो, राजमहालात राहतो. आणि त्या रात्री त्याला दिसतं की जे गेलेले 3 जण होते, यश, कीर्ती आणि लक्ष्मी,
हे तिघं सुद्धा त्याच रात्री परत येतात. त्याचं कारण काय आहे? जिथं सत्य नांदतं ना त्या ठिकाणी ह्या तिन्ही गोष्टींची नांदणूक होतेच होते. म्हणून नेहमी सत्याला अनुसरून. आणि सत्याला अनुसरून म्हणजे काय? अगदी काय बालवाडीतल्यासारखं आपल्याला म्हणायचं नाही की नेहमी खरे बोलावे. आजकाल या व्यवहारात या संसारात राहताना अनेक वेळा काही गोष्टी खोट्या बोलाव्या लागतात. फक्त ते खोटं कसं असावं, दुसऱ्याचं काही अहित करणारं नसावं, ज्याच्यामुळे दुसऱ्याचं काही नुकसान होईल असं नसावं. उलट त्याचं हितच व्हायला पाहिजे. जयद्रथाची कथा सगळ्यांना माहिती आहे. आता भगवान श्रीकृष्णांची जर का उदाहरणं घ्यायची झाली तर भरपूर आहेत. सूर्य काही ढगा काय लपलेला होता का ढगा नाही, पण काय सांगितलं सूर्याने बाबत थोडंफार खोटं बोलायला लागतं. पण कशासाठी भगवंत खोटं बोलले? आपल्या भक्ताच्या उद्धारासाठी, धर्माच्या संस्थापनेसाठी, धर्माच्या रक्षणासाठी. आपल्याला सुद्धा हेच करायचं. आपल्या आतला तो परमात्मा हे एकच सत्य ह्या जगाच्या पाठीवर. ब्रह्म सत्य जगन सगळं खोटे. हा आपला जन्म सुद्धा आपल्याला एक रोल दिलेला आहे भगवंताने. ये राहा जग, त्याच्यामध्ये जेवढं तुला सत्कर्म करता येईल तेवढं कर आणि निघून जा. तू गेल्यावर तुला कुणी सुद्धा लक्षात ठेवणार नाहीये. पण असं कर्म कर की तुला वाटायला पाहिजे तुझ्या जन्माचं सार्थक झालेलं आहे. आणि मग परत परत या संसाराच्या राहत गाडग्यात आपल्याला अडकायचं नाहीये. असा जर का आपण निश्चय केला आणि आयुष्य जगलो तरच आपल्याला ते प्राप्त होणार आहे. हे झालं वाचिगत. म्हणजे काय करायचंय? निसत्य बोलायचंय, हितकर बोलायचंय, दुसऱ्याच्या मनाला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं बोलायचं नाहीये. आणि स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोवचः. काय करायचंय? स्वाध्याय करायचा, अभ्यास करायला सांगितलेला आहे. कारण अभ्यास योगेन ततो मां इच्छाप्तो धनंजय. हा अभ्यास योगच असा आहे की त्याला प्राप्त करायचा असेल तर अभ्यास करावा लागणार आहे. आज डोळे मिटून बसलो आणि भगवंताचा साक्षात्कार झाला असं होणार नाहीये. रोज ठराविक काळ तो आपल्याला द्यावा लागणार आहे. डोळे मिटून बसावं लागणार आहे, नामस्मरण करावं लागणार आहे. नामस्मरण नाही केलं तरी आतमध्ये डोकावून बघून मौन ध्यान करावं लागणार आहे. आणि ह्याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ते जमणार आहे का? नाही जमणार आहे. आपल्याला खाणं पिणं फिरणं सगळं सोपं आहे, त्याचा काही अभ्यास आपल्याला वेगळा करावा लागत. पैसा कमवणं सुद्धा सोपं आहे मी म्हणते, पण भगवंत परमात्मा प्राप्त करणं तेवढंच अवघड आहे. म्हणून स्वाध्यायाभ्यसनं म्हणजे या वाणीवर सतत त्या भगवंताचं नाम पाहिजे. वेद वाङ्मय श्रुती सगळी पुराण आपली पोतगत असायला पाहिजेत, तर आपण ते तप केलं असा त्याचा अर्थ होईल. त्यासाठी आपल्याला तेवढा वेळ नाहीये. मग काय करा? सोपं सांगितलंय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ. बाकी काही सांगितलं ना? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. काही पुण्याची गणनाच करता येणार नाही एवढं पुण्य आपल्या पदरी पडेल. पण ते हरिनाम घेताना मात्र मनामध्ये शुद्ध भाव असणे सुद्धा अतिशय महत्वाचं. नाहीतर तोंडाने रामकृष्ण हरी म्हणायचं आणि हाताने कर्मशुद्धीची करायची तर ही विसंगती होईल आणि त्याच्यातून निष्पन्न मात्र काहीच होणार नाही. आणि त्यालाच भगवंतांनी पुढचं तप सांगितलेलं आहे, ते म्हणजे मानसिक तप. नुसतं शरीर आपण झिजवतोय, वारी करतोय, चालतोय, दिवस रात्र कष्ट करतोय, काय दुखतंय, खाण्यापिण्याचं काही भान नाही, तोंडाने बार अगदी घसा पकडेपर्यंत खोकला येईपर्यंत ओरडून ओरडून नामस्मरण करतोय. शरीर तर आपण थकवलं, वाचेवर सुद्धा त्याचं नाव आहे, पण मनामध्ये काही भाव नसेल तर काय होणार? मनामध्ये शुद्ध भाव नसेल तर काय होणार? आपण म्हणतो ना वारीला सगळे येतात हौसे गौसे नवसे, त्यातले आपण कोण आहे ते आपलं आपण ठरवायचं. नुसती हौस म्हणून येतात काय काय जण, हा नुसतेच आमची परंपरा आहे, आम्हाला सांगितले आमच्या आई वडिलांनी ढकलले जावा म्हणून येत आहे. येऊन जर
का हे अभंग ऐकले नाही, त्याचा जर का आपण अर्थ जाणला नाही, त्याचा गर्भित अर्थ जाणला नाही तर आचरणात मात्र काहीच येणार नाही. आणि म्हणूनच 16व्या श्लोकामध्ये भगवंत परमात्मा म्हणतात मानसिक सुद्धा आवश्यक आहे. मन प्रसाद सौम्यत्म मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानस मुच्यते. काय सांगितलेलं आहे? मन प्रसाद म्हणजे काय? मनाची प्रसन्नता. सौम्यत्व दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं आचरण. मौनम सगळ्यात सोपं होय ना, जमतं ना आपल्या सगळ्यांना. आज आमच्या मोठ्याची आठवण झाली मला त्या श्लोकाचं चिंतन करता करता. दर एकादशीला पूर्ण दिवस मौन असायचं मोठ्याची. काय म्हणायची? फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याच्याशिवाय काहीही बोलायची नाही. आपल्याला जमतं का? जमू शकत नाही. पण ह्या एक प्रकारचं तपच सांगितलेलं आहे की मौन करतो. कारण ज्यावेळी आपण बोलण्यात आपली शक्ती गमावत असतो त्यावेळी आपल्याला आतमध्ये डोकावून बघण्यासाठी सवड मिळत नाही. पण जर का मौन केलं तर साहजिकच काय होतं, आपली बाह्य शक्ती सगळी साठवली जाते आणि आतमध्ये डोकावल्यानंतर ध्यान लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मौन करायला आत्मविनिग्रह म्हणजे या इंद्रियांवरचं संयमन. हातांनी काय करायचं, डोळ्यांनी काय करायचं. माऊलींनी आपल्याला सांगितलंय हातांनी काय करायला पाहिजे, डोळ्यांनी काय करायला पाहिजे. संतांनी सगळ्यात सांगितलेलं आहे. घेई घेई माझे वाचे बोल नाम. डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. मना तेथे धावलेली राही विठोबाचे पाय. तुका म्हणे जीवा नको सोडू त्याचे. बघा सांगितलं आपल्याला की तुम्ही या इंद्रियांनी काय करायला पाहिजे. आपण काय करतो खूप महत्वाचं. पुढे सांगितलं भाव संयम म्हणजे शुद्ध भाव. मनाशी म्हटलं असे हो जया अंतरी भाव जैसा वसे होत या अंतरी दूर जैसा. आपल्या ठिकाणी जसा भाव आहे तसाच तो भगवंत परमात्मा आपल्याला दिसणार आहे. म्हणून आपल्या मनाला भाव पक्का पाहिजे, विश्वास पाहिजे की तो आहेच. तो आहे, तो मिळवल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही एवढा पक्का विश्वास पाहिजे. आपण इतर सगळ्या संसारिक गोष्टींवर विश्वास करतो पण त्या भगवंतावर विश्वास करतो. आणि त्याच्यावरचा विश्वास जर का आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर हा श्वास बघा कधी थांबेल काही सांगता येत नाही. काही भरोसा नाही ह्या श्वासाचा. श्वास कशाच्या जोरावर चाललाय, कुणी दिला आपल्याला. किती शास्त्रज्ञांनी कितीही संशोधन करण्याचा प्रयत्न केला तरी गुण काही कधी उकलणारं. श्वास म्हणजेच आपला भगवंत परमात्मा आहे. श्वास या देहामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत या देहाचा सदुपयोग करून घेतला नाही तर काय मिळेल. म्हणून काय करायचंय तर तप करायचंय. अगदी शरीराने वाचेनी आणि मनाने तिन्ही गोष्टींनी सुद्धा तप करायचं. आणि आता पुढची पायरी मात्र भगवंत अतिशय विचारपूर्वक सगळ्या ओव्या सगळे श्लोक जीवनाचं सगळं गुण गर्भित अर्थ त्याच्यामध्ये सामावलेला. आपण काय करतो, सगळे तप करतो. पण तप करताना आपल्या मनात असतं त्याचं फळ मिळावं. ह्याची परिस्थिती ह्याच्यात व्हावी, मला हे केल्यावर हे प्राप्त व्हावं, मला हे एवढं ज्ञान मिळाल्यानंतर एवढा अधिकार प्राप्त व्हावा. थोड्याफार अपेक्षा माणसांच्या असतात कारण आपण माणूस आहोत, आपण सामान्य आहोत. पण भगवंतांनी सांगितलंय तुम्ही ह्या तिन्ही प्रकारचं तप केलं पण जर का शेवटच्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर काय करा माहिती का. श्रद्धया परया तप्तम तपस्तत्त्रिविधं नरे अफलाकांक्षी सात्विकं परिचक्षते. सात्विक तप सांगितलं.
या तिन्ही प्रकारची तप करा, पण तशी अफला काऊची भिरी तर करळ दर्या बेडाल नेकी करळ पूछ म्हण. सगळी चांगली कर्म करायची, पण त्या कर्माच्या फळाची कोणती अपेक्षा ठेवायची नाही. कर्मण्येवाधिकार नसते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेषु मा ते संभूत स्वकर्मी. कोणत्याही प्रकारच्या कर्माची फळाची अपेक्षा जर आपण केली नाही तर त्या तपाला कोणतं तप म्हटलं जातं, तर ते सात्विक तप असं त्याला म्हटलं जातं. आणि हे सात्विक तप करणं जरी सोपं नसेल तरी आपल्याला केल्यापासून पर्याय, कारण ते केल्याशिवाय आपल्याला तो भगवंत परमात्मा मिळणार आहे का नाही. पण आपल्याला सतत काही ना काहीतरी पाहिजे असतं. थोडंसं आपण नामस्मरण केलं की आपल्याला आपल्या स्वभावात काहीतरी परिवर्तन व्हावं किंवा आपल्याला भगवंताचा साक्षात्कार व्हावा. त्यापेक्षा मोठ्या मोठ्या आपण स्वप्न बघतो. स्वप्न बघायला काय फुकटच आहे, पैसे पडतात का नाही. नुसतं डोळे मिटले की स्वप्न, ते स्वप्नांची मालिका चालूच होते. पण नुसती स्वप्न बघितली पण कर्म त्यानुसार केलं नाही तर आपल्याला शेवटपर्यंत ते मिळत नाही. पण आम्हाला ते पाहिजे, ती मोक्ष प्राप्ती आम्हाला पाहिजे, आम्हाला तो भगवंत परमात्मा जाणून घ्यायचा, ह्याची पण अपेक्षा करायची नाहीये. हे सात्विक तप सांगितलेलं आहे. पण आपल्याला ही आशा नावाची अशी दोरीच विचित्र मोठी आश्चर्यकारक आहे. आशा नाम मनुष्या नाम काशी आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावन्ते मुक्त स्तिष्ठन्ति बंगुवत. ती आशा नावाची दोरी कशी आहे माहितीये का, एकदम विचित्र आहे. आता जर का आपल्याला कोणी बांधून ठेवलं असेल एखाद्या खांबाला दोरीनं, तर आपण पळू शकू का, चालू शकू का, हालचाल करू शकू का, नाही. पण सुभाषित काय म्हणतात की आशा नावाची दोरी अशी आहे, तिला जर का माणसाला बांधलं असेल ना तर तो पळतच राहतो. तो काही एके ठिकाणी शांत बसू शकत नाही. यया बद्धा प्रधावन्ति आणि मुक्त स्तिष्ठन्ति बंगुवत. ज्याच्या मनामध्ये आशा नाही, कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, कामना नाही, तो मुक्त झाला असं समजायला काही हरकत नाही. आणि ती मुक्तीची आपल्याला अनुभूती, त्यासाठी आपण हे सगळं परमार्थाच्या वाटेवर चाललोय हे विसरून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणूनच आज सेवेसाठी मी सुंदर असे श्लोक लिहिले, सगळे श्लोक सुंदर आहेत. पण आपल्या सामान्य बुद्धीला समजायला सुद्धा पाहिजेच नाही का, क्लिष्ट आहे. थोडा अभ्यास केला तर समजतं. म्हणूनच तर स्वाध्याय हे तपच सांगितलेला आहे. पहिल्यांदा वाचला श्लोक कळणार नाही. अगदी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या जरी आपण वाचल्या, अगदी प्राकृत मराठी आहे, पण तरी सुद्धा ते काही लगेच कळत नाही. पण आपल्याला एखादी गोष्ट संसारात जेव्हा कळत नाही तेव्हा आपण ती करून घेण्यासाठी धडपडतो करायची. 4 पैसे कमवायला किती त्रास होतो, पण तरी आपण ते त्रास सहन करतो, कारण त्या पैशाची आपल्याला आवश्यकता असते. जोपर्यंत कळणार नाही की हा संत साहित्य समजून घेण्याची आपल्याला आवश्यकता किती आहे, तोपर्यंत आपण ते समजून घेणार नाहीये. ओवी 2 वेळा वाचली, 4 वेळा वाचली, ती कळते. ती कळली, नुसतं कळून सुद्धा चालणार नाहीये. नुसतं वाचून पाठ करून म्हणून चालणार नाहीये. नुसतं त्याची पारायण केली चालणार नाहीये. तर एक तरी ओवी अनुभव, त्याचा अनुभव घ्यायचा. आमची सगळी ज्ञानेश्वरी पाठ आहे, भगवद्गीता म्हणून बोलतच आहे. आमच्या राज्यातले जवळजवळ सगळे अभंग पाठ आहेत. त्यातला अनुभव आम्ही काय घेतो खूप महत्वाचं. जी व्यक्ती मानसिकतेने प्रसन्न नाहीये ना, ती ही सगळे अनुभव घेत नाहीये, म्हणून तिला दुःख आहे, म्हणून तिला यातना. नाहीतर अनेक दुःख, हाल, अपेक्षा, यातना सहन करून सुद्धा संत नेहमी सुखीच होते. एवढे सुखी होते की ते काय म्हटले, अंखाची संसार सुखाचा करीन आनंदे बरी न ती मिलो. आपल्याकडे जे असतं ना तेच आपण दुसऱ्याला देऊ शकतो. एखाद्याने आपल्याला म्हटलं 1 लाख रुपये द्या, आपल्याकडेच नसेल तर आपण कुठून देणार. आपल्याकडेच आनंद,
म्हणजे वास्तववादी ज्ञान नसेल तर आपण इतरांना ते देऊ शकत नाही. आणि त्या खऱ्याच्या शोधात आपण निघालेलो आहोत हे विसरून आपण कधीही जायचं नाही. आणि म्हणूनच आज सेवेसाठी चिंतनासाठी घेतलेला श्लोक आणि ओवी पुन्हा एकदा सांगते. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरम तपौषधे. श्लोक क्रमांक 14. श्लोक क्रमांक 15 आहे. नंतर काढायचे आणि भगवद्गीता आपल्या काढायची आणि वाचायचे आपला पण थोडंसं चिंतन करायचंय. कारण की एका तासात जे काही सांगितलं ते सगळ्यांच्या सगळं लक्षात राहत नसतं. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं जय स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते मनप्रसाद सौम्यत्वं मौनम् आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्ते तत्तपो मानसमुच्यते. आणि ह्याच्या पुढचं म्हणजे सात्विक अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. श्लोक क्रमांक 17. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. श्रद्धया परया तत्त तपस्तत्त्रिविधं नरेति अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. झालेली सेवा श्री विठ्ठलाची मी अर्पण करते. माझे गुरुस्थानीचे माझे बाबा आदरणीय काका आहेत, आई आहे, त्यांच्या ठिकाणी अर्पण करते. तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या ठिकाणी नतमस्तक होते. तुमच्या सर्वांच्या ठिकाणी जो हृदयस्थ परमात्मा आहे त्याचं दर्शन घेते आणि त्याच्या ठिकाणी मी आजची झालेली सेवा अर्पण करते. आज प्रवचन सेवेसाठी आदरणीय हरिभक्तीपरायण मारुती महाराज इथं उपस्थित आहे. त्याचप्रमाणे योगेश महाराज आहेत. माझ्या काकांचे मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक वरिष्ठ असे वर्गमित्र जे लहानपणापासूनचे त्यांनी पूर्ण वारी केलेली आहे. त्यांच्या ठिकाणी सुद्धा जी झालेली सेवा मी अर्पण करते. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. काही चुकीचे शब्द तोंडून गेले असतील तर ते आईवडिलांच्या अंतःकरणाने माफ करा. जे काही चांगलं वाटलंय ते आपण आपल्याजवळ ठेवायचंय. नुसतं जवळ ठेवायचं नाहीये तर ते आचरणात आणण्याचा आपण सगळे प्रयत्न करूयात. आणि या परमार्थाच्या वाटेवर आपली प्रगती होत राहू दे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. झालेले आजच्या सेवेला मी विराम देते. कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव